आमच्या लोकसभा क्षेत्रातील विविध कामांसंदर्भात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची भेट घेतली. त्यात दिबा पाटील साहेबांचा विषय होता. कारण गेले अनेक वर्ष 10-12 वर्षाचा संघर्ष हा स्थानिक भूमिपुत्रांचा चालू आहे. तसंच दुसरा महत्त्वाचा विषय होता भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात म्हणजे टोरंट म्हणून वीज वितरण कंपनी आहे. मी कमीत कमी 3 वेळा पार्लमेंटमध्ये बोललो, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि ती कंपनी हटवून आम्हाला दुसरा पर्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आणि विनंती ही आदरणीय मोदी साहेबांना केली. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा विषय, माझ्या लोकसभा क्षेत्रात जेही काही रेल्वेचं जाळ आहे तो रेल्वे स्टेशन आहे. आपण पाहिलं असेल, मध्ये मी आमच्या मुंबईच्या मिटिंगमध्ये GM साहेबांसमोर बोललो होतो की मुंबईपासून 1 तासाच्या अंतरावर जेव्हा आम्ही राहतो तिथल्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती आणि मुंबई नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती पाहिली तर खूपच वेदना होती. आणि म्हणून आमच्या सगळ्या रेल्वे स्टेशनमधून सुधारणा व्हावी. गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे ही जी प्रतीक्षेत आहे, ही रेल्वेची मंजुरी लवकरात लवकर व्हावी. माननीय मंत्री महोदयांनी पॉझिटिव्हली सिग्नल दिलेला आहे, परंतु त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होत नाही आणि म्हणून लवकरात लवकर व्हावी. भिवंडीतील लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशा अनेक मागण्या रेल्वे संदर्भात हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासमोर केले. तुम्ही आता मुरबाड स्टेशनची काय आणि त्यासाठी मध्यंतरी हा प्रश्न मांडला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर या संदर्भात एक समन्वय समिती बनवा आणि समन्वय केंद्र आणि राज्य, कारण याच्यात जेही पैसे येतील तर केंद्र सरकारचा अर्धा हिस्सा असेल, राज्य सरकारचा अर्धा हिस्सा असेल. त्याच्यामुळे जेही विषय होईल समन्वय समिती ही राज्याची आणि केंद्राची लवकरात लवकर गठीत करू, परंतु त्याच्यावर अजून कार्यवाही झाली नाही. तुम्ही आज भेट घेतली, भेट चर्चा झाली, मला काही असं ठोस आश्वासन पंतप्रधानांनी दिलं, भेट झाली आणि तुम्ही पत्र दिले? नाही, आम्ही जे पत्र दिले संबंधित डिपार्टमेंटशी ते चर्चा करणार आणि साधारणतः 1-3 महिन्यात आम्हाला त्या कामाविषयी फीडबॅकही देणार, पॉझिटिव्हली निर्णय घेणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आजच्या भेटीमध्ये तुम्ही सकारात्मक आहात, मला वाटतं तुमच्या प्रकल्प तुमच्या अडचणी मांडलेल्या होतील म्हणून. ते सकारात्मक नक्कीच आहोत, कारण आपण पाहिलं असेल की पूर्ण अधिवेशन 1 मिनिट सुद्धा चाललं नाही आणि अशा वेळेस आम्ही कुठं आमच्या समस्या मांडायच्या, कुठं समस्या मांडायचं सांगा ना. आणि त्याच्यामुळं आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी जेव्हा पंतप्रधान महोदयांची वेळ घेतली, आम्ही सगळेच खासदार खुश होतो, कारण कमीत कमी आमच्या व्यथा या माननीय पंतप्रधान महोदयांसमोर त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग निघेल. हा तुमच्या व्यथा होता का NDA जाण्याचा मार्ग होता? नाही, NDAचा काही विषय नाही आणि डिलिमिटेशनचाही काही विषय नाही. फक्त आमच्या लोकसभा क्षेत्रातील जे विषय होते, समस्या होत्या, त्यांच्याविषयी माननीय पंतप्रधान मोदींशी आमची चर्चा होती. तयार आहे असं केंद्र सरकार म्हणते, अमित शहा पण निवेदन करायला तयार आहे जर विरोधकांनी गोंधळ नाही केला आणि सभागृह. बघा, माझ्यासारख्या खासदाराचं वैयक्तिक मत तुम्ही घेतलं तर मी स्पष्ट सांगतो, सरकारचाही निषेध आणि विरोध पक्षाचा पण निषेध. तर तुम्ही तर आम्हाला बोलूनच द्याल नाही. अरे आमच्या लोकसभा क्षेत्रात कधी या, लोक नको नको ते टीका टिप्पणी करतात, आम्ही बोलायचं कधी? म्हणून ठीक आहे, नशिबाने कमीत कमी एवढी तर भेटली आम्हाला, त्याच्यामुळं आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. एकीकडे प्रियंका गांधी दास म्हणतात की जोपर्यंत सरकारची उत्तर मिळणार नाही तोपर्यंत डेडलॉक जो आहे तो असाच चालू राहणार. बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, माझं वैयक्तिक मत विचाराल ना तर मी या गोष्टीचा निषेध करतो आणि मला यांच्यात काय इंटरेस्ट नाही. आम्हाला उत्तर द्यायचं आमच्या लोकसभा क्षेत्रात आणि जर तुम्ही पूर्ण सेशन कामच नाही चालणार, 1 मिनिट बोलणार नाही तर कसं होईल? काहीतरी तर मार्ग काढायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी, विरोधी पक्षाने. आमच्यासारख्या नवीन खासदारांचा खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूप त्रास होतो.